गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला अँड फायनली बेबीची यायची तयारी. डेकोर आमचा स्टार्ट आहे आणि डेकोर झालं की लगेचच मी जातो आहे हॉस्पिटलला. बिकॉज बेबीला आणायची सगळी प्रोसिजर्स आहेत डिस्चार्जचे ते कंप्लीट करायचे आहेत. डेकोर तुम्हाला आता दाखवत नाही आहे, बस जस्ट असं दाखवतं की डेकोर चालू आहे म्हणून. पण जेव्हा जेव्हा फायनल टच फायनल लुक होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल की आपलं डेकोर कसं मस्त केलं आहे ते. आता तरी बघून जरा इंटरेस्टिंग वाटतं आहे. आणि आईची ड्युटी चालू झाली आहे पेज बनवायची. हां सगळे कामाला लागले आता पेज बनवायला बाबूजी सांभाळायला. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत मला हॉस्पिटलला घेऊन जायचे आहेत. बेबीचे थोडेसे लंगोट घेतलेत कारण का आता त्याला घरी आणायचं आहे आज संध्याकाळी. आणि हर्षालीचं ब्लड थोडंसं कमी झालं आहे त्याच्यामुळे तिला पोमॅग्रेनेटमध्ये डाळिंब घेतलं आहे. आणि नारळ पप्पांनी असं सांगितलं माझ्या की नारळ हॉस्पिटलमधून बाहेर निघायच्या आधी नारळ फोडायचा असतो. सो जाऊया आता हॉस्पिटलला आणि जे काय प्रोसिजर असतील ते कंप्लीट करतो जाऊन. आणि बेबीचं आता ब्लड टेस्टसुद्धा करणार आहेत कारण का बेबीचं असं म्हणत आहेत की त्याला जॉईंटिस वगैरे काय असेल तर मग ते डिटेक्ट होतं आधीच डिस्चार्जच्या आधीच. सो ते सगळी प्रोसिजर केल्यानंतर मला डिस्चार्ज भेटेल आम्हाला. अजून बरंच काही इंटरेस्टिंग आहे आजच्या ब्लॉगमध्ये. बिकॉज कसं आहे की डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि गाडी सजवायची आहे फटाके फोडायचे आहेत बरेचसे प्लॅन्स करून ठेवलेत मी. आणि तुम्हालासुद्धा खूप मजा येणार आहे. सो नक्कीच हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. दुपारचे 3 वाजलेत आणि आता तुम्हाला माहिती आहे की बाबू झाल्यानंतर बाबूची शॉपिंग तर स्टार्ट झाली आहे ऑलमोस्ट. आणि आता सगळं जे पावडर वगैरेचं हॅम्पर मोमेंट मी तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक गोष्ट आपण मोमेंटमध्येच घेतो. आणि आता मोमेंटमध्ये जायचं आहे. शॅम्पू बेबीचे पावडर्स काय काय आहे ते सेबामेडचा ॲज पर सजेस्टेड बाय डॉक्टर. सो जाऊन बघूया आता सेबामेडचे प्रोडक्ट्स यांच्याकडे काय काय अवेलेबल आहेत ते. तसं तुम्हाला माहिती आहे की मोमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी भेटतात. न्यूबॉर्नपासून ते मम्माचे मॉम टू बीचे किंवा न्यूबॉर्न बेबीचे सगळ्याच गोष्टी इकडे मिळतात. सो हॅम्पर तर तुम्ही बघितलंच लास्ट ब्लॉगमध्ये किती सुंदर हे लोकांनी हॅम्पर आम्हाला डिझाईन करून दिला होता. आणि आता टर्न आहे बेबीच्या शॉपिंगची कारण का मम्मीची शॉपिंग तर आपण खूप केली आहे. हाय विनय भाई कैसे हो सब? गुड न्यूज़ कैसा लगा? एकदम मस्त मज़ा आया ना सुन के? चलो मुझे सेबामेड के प्रोडक्ट्स चाहिए और उसके अंदर जिसमें बेबी के क्या क्या होता है उसमें? उसमें देखो पहला तो मसाज ऑयल होता है सबसे पहला लगने वाला मसाज ऑयल है. फिर इसके बाद आपको आएगा लोशन. फिर एक्स्ट्रा सॉफ्टनेस है. फिर अपना बॉडी लोशन तो है ही इस तरह का इकडे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सभी प्रोडक्ट्स है. आपका ये मसाज ऑयल ओके ये मसाज ऑयल रहेगा. अच्छा वो जो मासी आती है मॉलिश करने के लिए वो लोग यूज़ कर सकते हैं ना हाँ, इसको? यूज कर सकते हैं. जो ये लिक्विड फॉर्म में होता है अच्छा इसमें आपको साबुन की ज़रूरत नहीं पड़ती. ये टॉप टू बॉटम रहता है. ओके. और हम लोग जो डिटर्जेंट यूज़ कर रहे हैं मिमी का वो क्या काम करेगा फिर? वो कपड़े धोएगा. और इसका? ये बच्चों के लिए ओके स्किन के लिए. जैसे ओके. साबुन रहता है ना हाँ हाँ साबुन और शैम्पू दोनों का इसमें प्लस है ये. ओके. जेंटल वॉश आणि बॉडी लोशन. हाँ, जैसे ही साबुन अपन लेते हैं खाली, तो वो लेने की जरूरत नहीं है. एक बार आता है साबुन ओके उसकी जरूरत ही नहीं पड़ती. ये लिक्विड फॉर्म में हो गया समझ गया टॉप टू बॉटम. समझ गया. इसका फोम बनता होगा ना? हाँ ठीक है. आप सेपरेट भी ले सकते हो. पूरा शॉपिंग स्टार्ट झाली आहे आता सगळ्या. रैशेस क्रीम भी आती है. ओके जो रश लगा क्रीम तो ठीक है. और विंटर में खास करके ये एक्स्ट्रा सॉफ्टनेस. ये लोशन जो है हमें 2 बार लगाना पड़ता है. एक ही बार लगाए तो काम कर देता है ये ओके एक्स्ट्रा सॉफ्टनेस. ओके. शॉपिंग झाली माझी आणि जे बेसिक गोष्टी होत्या मम्मासाठी येते ते इग्नोर करा. आणि सेबामेडचे प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये मला इम्पॉर्टंट जे आहेत तेच त्यांनी सांगितलं की जो अभी ज़रूरत पडेगा वही चीज़ लीजिए. सेबामेडची पावडर शॅम्पू मसाज ऑयल क्लिन्सिंग बार म्हणजे साबण. आणि इसको कैसा यूज़ करना है? एक्स्ट्रा सॉफ्ट जैसे लोशन यूज करते हैं ना उस तरह अच्छा. से यूज करना है. मगर इसमें क्या है कि ड्राइनेस नहीं होगा बार बार. ठीक है जो बाकी चीज़ों में होता है ना लोशन में उसमें नहीं होगा. ठीक है. आणि नैपकिन्स ठीक है. अभी के लिए इतना ही. बाकी मैं घर का जो बाकी है वो तो लेने के लिए आ जाऊँगा फुर्सत में. बाट वगैरह बहुत कुछ बाकी है. बहुत कबाट तो मंगाना है. अच्छा ऑर्डर दिया है 6-7 दिन में आ जाएगा. अच्छा. मी बिलिंगची सगळी प्रोसेस करून घरी आलो आहे फक्त गाडी नेण्यासाठी कारण गाडी सजवली आहे आम्ही. आणि त्याचबरोबर घरसुद्धा मस्त सजवलं आहे. असं वेलकम बेबीचं. तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो घर कसं सजवलं आहे ते. हे बघा इट्स अ बॉय.
इथे छान असं हे फुलांचं डेकोरेशन ऋग्वेदनी केलंय आणि छान असे बलून्स लावलेत, प्रॉप्स लावलेत एंट्रीसाठी. इट्स अ बॉय. पप्पा पण आलेत. आणि वेलकम बेबीचा थीम हा बघा, छोटासा हार्ट सजवलाय बेडवरती. हॉस्पिटलचा प्रवास आमचा इकडेच संपतोय आता. हॉस्पिटलला आम्ही बाय बाय करतोय आणि आता आमची घरी जायची तयारी. आजची तारीख 5th ऑफ डिसेंबर. 5th ऑफ डिसेंबर म्हणजे 3 दिवसांनी आम्हाला क्लिअर डिस्चार्ज भेटलाय. बेबी पण हेल्दी, बेबीची मम्मा पण हेल्दी आणि आता घरी जायची तयारी. सोबत बेबीची आजी आहे आमच्या, बेबीला घेऊन जायला घरी. बाकी सगळी गाडी वगैरे सजवली, तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. गाडी आमची हळूहळू चालली आणि सगळे गाडीकडे बघतात, कारण गाडी डेकोर केली आहे. तुम्हाला मला दाखवता नाही आलं, बट घरी खालीपासून दाखवतो मी. सो आता चाललोय घरी. 5 मिनिटात आम्ही पहाटे 3 वाजता आलो होतो. आता संध्याकाळच्या परी आम्ही परत घरी चाललोय आमच्या. वे बॅक टू होम. येस, मस्तपैकी आमचा बेबी पप्पाच्या गाडीत पहिल्यांदा बसलाय. त्याला अजून माहिती पण नसेल चाललंय कुठे, काय करतोय ते. बट फर्स्ट टाइम आनंद आहे आम्हाला की फर्स्ट टाइम आमचा बेबी माझ्या गाडीमध्ये बसलाय. आणि आता घरात मध्ये फर्स्ट टाइम जाणार आहे पप्पाच्या घरी. अच्छा, Three cheers for baby Vaidya. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! Congratulations! Congratulations, both of you. So finally आमचा बेबी घरी आलाय. आता पहिली गोष्ट म्हणजे आता हिला फिडिंग करणार आणि आम्ही फुरसात मध्ये झोपणार आहे. 3-4 दिवस आम्हाला कोणाला झोप नाही लागले चांगल्यापणे, पण आता जेव्हा घरी आलाय तर सुकून झालं ना आम्हाला एकदम. सो आम्ही डायरेक्ट झोपून जाणार. सो फायनली अशा प्रकारे होता आमचा बेबीचा मस्त मस्त वॉर्म वेलकम.
थंडीच्या दिवसांमध्ये. आणि दिवसभरातून संध्याकाळ झाली, कारण का काहीच बेबीचे रिपोर्ट्स यायचे बाकी होते की त्याचं सगळं क्लिअर आहे की नाही, मम्माची तब्येत कशी आहे त्याच्यावरती पण डिपेंड होतं. बट देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे. बेबी पण छान आहे, बेबीची मम्मी पण छान आहे. त्यामुळे आम्हाला लवकरच 3 दिवसात मस्त एक डिस्चार्ज देऊन घरी सोडलं आहे. आणि जास्त काय पथ्य वगैरे पाळायचं काय मॅडमला सांगितलं नाही आहे, कारण डॉक्टर स्वतः म्हणतात की आमचा पेशंटच स्ट्रॉंग आहे, म्हणजे बिंदास घेऊन जावं बोलतात. सो फायनली असा होता आमचा बेबीचा वेलकम. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस. आणि भेटूया आपण लवकरच पुन्हा एकदम नवीन ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. आत्ता अभी सुरुवात आहे. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.